सोलापूर महानगरपालिकेतर्फे उद्या आयोजित सर्वसाधारण सभेमध्ये जो विषय बीओटी तत्वावरती सोलापूर महानगरपालिकेच्या 7 जागा देण्याबाबत आहे, त्यामध्ये जो काही जय भवानी प्रशालेचा विषय आल्याप्रमाणे आपल्या युवा पिढीने केलेला गैरसमज तसेच जे काही नागरिकांमध्ये होत असलेला संभ्रम हा दूर करणं माझी जबाबदारी आहे। मी प्रभाग 3 ची लोकप्रतिनिधी असून मी माझी जबाबदारी समजते की नागरिकांच्या युवांच्या सर्व समस्या ह्या प्राथमिकतेने सोडवणे हे माझं कर्तव्य आहे। हा विषय प्रथमतः मी नागरिकांना सांगू इच्छित आहे की हा विषय कुठलाही कुणीही संभ्रम बाळगू नका। इथे आपल्याला मंजूर विकास आराखड्यानुसार जागेवरील आरक्षण हे जय भवानी प्रशालेसाठी असलेले आरक्षण हे जिम्नॅझियम, शॉपिंग सेंटर, प्लेग्राऊंड आणि पार्किंग तसेच हॉस्पिटल यासाठी आधी होते व नवीन प्रारूप विकास आराखड्यानुसार जागेवरील आरक्षण हे सुद्धा इथे नमूद केलेलं पब्लिक आणि सेमी पब्लिक हे दोनच कॉलम असल्यामुळे हे साहजिक होतं की युवा वर्गाला आणि नागरिकांना हे कन्फ्युजन झालेलं आहे। पण नवीन जो काही आपण डीपी मध्ये आरक्षण आहे ते सुद्धा जिम्नॅझियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि तिथे पार्किंग आणि शॉपिंग सेंटर याचं प्लस हॉस्पिटल याच गोष्टी राहणार आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। लोकप्रतिनिधी झाल्यापासून 4 महिन्यापासून मी माझ्यासोबत असलेले आमचे सहकारी नगरसेवक, नगरसेविका आम्ही चौघही जण या जागेवरती शाळा असू दे किंवा जिम्नॅझियम असू दे, आम्ही सर्वांनी जाऊन तिथे आमच्याकडून जी काही मदत होईल ती नक्कीच आम्ही भेट दिल्या आणि त्या प्राथमिक याच्यात सुद्धा आहोत। मला आवर्जून सांगावं वाटेल की मी वैयक्तिक या जागेवरती गेल्यावरती या जागेसाठी जो काही लागणारा निधी असेल याची मागणी मी महाराष्ट्र शासनाकडे केली, पण त्यावेळेसच मला आमच्या उत्तर शहरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुखजी यांनी या कामाचा पाठपुरावा करत त्या जागी जी हॉस्पिटलची जागा रिझर्वड आहे त्यासाठी केंद्रातून त्यांनी निधी मागितला। आता सुद्धा आपण 3 कोटीचा निधी त्यासाठी ठेवलेला असताना जी काही ही मी त्याच्यामध्ये पाहिलेली त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप आहे त्यांचा, म्हणून ते मला ज्येष्ठ आहेत म्हणून मी त्या वैयक्तिक जागेवरती परत त्याच्यामध्ये काही न येता त्यांचा पाठपुरावा सुद्धा केंद्रातून चालू आहे। त्यामुळे ह्या सगळ्या रिझर्वेशनच्या जागेला कोणीही हात लावणार नाही हे सर्वप्रथम प्रभाग 3 च्या नागरिकांनी लक्षात घ्यावं। उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये एक बीओटीच्या विषयासंदर्भात महत्त्वाचा विषय आहे। एकूण 7 विषय आले होते, 7 विषय आले होते। त्या 7 विषयापैकी एखादा विषय बीओटीच्या माध्यमातून जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या संदर्भातला विषय आलेला होता। पण काल पार्टी मिटिंगमध्ये माननीय महापौर आणि सभागृह नेते यांनी दोघांनीही पण ते जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या संदर्भातला ते 2 विषय घेतले होते। त्यापैकी हे विषय घेणार नाही आहेत। जय भवानी प्रशालेच्या मैदानाच्या संदर्भातला बीओटी हे होणार नाही आहे अशा माध्यमातून स्पष्ट सांगितलं। त्या ठिकाणी सांगत असताना मी माननीय महापौर आणि सभागृह नेत्यांना त्या ठिकाणी पार्टी मिटिंगमध्ये सांगण्यात आलं, माननीय सर्वसाधारण सभा विषय क्रमांक 237 ठराव क्रमांक 177 दिनांक 20/11/2003 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले। त्याकरिता TP2 फायनल प्लॉट नंबर 159 जय भवानी प्रशालाच्या आवारातील उत्तर पश्चिमेकडील 2.5 एकर जमीन जिम्नॅशियम इमारतीसह क्रीडा संकुल उभारण्याकरिता जिल्हा क्रीडाधिकारी सोलापूर यांना 99 वर्ष कराराने देण्यात आले। त्यास उपरोक्त ठरावाप्रमाणे एकमताने मान्यता देण्यात आलेली आहे। यानुसार कब्जा पावती मनपा भूमी मालमत्ता कार्यालयाने दिलेली आहे। असे असताना त्या ठिकाणी ते मनपाच्या वतीने बीओटी योजना प्रसारित करता येईल किंवा कसे या संदर्भात मी माहिती विचारली असता त्या ठिकाणी 7 जागा आहेत। त्या 7 जागेपैकी ही विषय पण ते यामध्ये ती कंपनीने ॲक्सेप्ट केलेली नाही किंवा होणार नाही अशा पद्धतीने स्पष्ट भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी त्या मैदानाच्या संदर्भात त्या क्रीडांगणाच्या संदर्भात त्या ठिकाणी साधारण 3 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे। त्या संदर्भामध्ये माननीय विजयकुमार देशमुख मालक त्या क्रीडांगणाचे अध्यक्ष आहेत। तहसीलदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2-3 वेळा त्या बैठका झालेल्या आहेत। त्या बैठकीमध्ये त्या क्रीडांगणावर साधारण वॉकिंग ट्रॅक,
आणि दिवाबत्ती, जिम्नॅशियम हॉलच्या संदर्भातली सुधारणा, इंडोर स्टेडियमच्या माध्यमातून काय काय सुधारणा करता येईल त्या सगळ्या गोष्टी वॉल कंपाऊंडसहित त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. अशा पद्धतीचं असताना ते सगळं त्यांच्यासमोर माहिती ठेवली असता त्यांनी म्हटले की बाबा त्या विषयासंदर्भात तिथं काय ते जी जय भवानी प्रशालेचं मैदान आहे ते BOTच्या माध्यमातून ते होणार नाही आहे असं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ते वगळून ते काय करता येईल ते बघा. कारण सोलापूर शहरामध्ये एकमेव या शहर उत्तरमध्ये एक चांगलं क्रीडांगण आहे. त्या ठिकाणी युवकांना खेळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. कारण आज मोबाईलच्या माध्यमातून अतिशय वेळ वाया जात असताना एकीकडे काही खेळाडू त्या मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितले त्या विषय आलेल्या असताना त्या 7मध्ये फक्त 2च त्या ठिकाणी 1 नंबर आणि 6 नंबरचा विषय आहे. त्यामध्येच ते BOTवर घेणार आहेत. हे त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबा जय भवानी मैदानाचं क्रीडांगण त्या ठिकाणी त्या BOTच्या तत्वावर घेणार नाही आहेत.